मकर संक्रांतीपूर्वी 2.25 कोटी महिलांच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्र पैसे मिळतील अशी माहिती सूत्रांनी दिली। दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये जमा करण्याचे नियोजन सुरू आहे। यासाठी महिला आणि बालविकास विभागाने 6,700 कोटींच्या निधीची मागणी वित्त विभागाकडे केली आहे। पालिका निवडणुकीची आचारसंहिता असली तरी ही जुनी योजना असल्याने लाभाचं वितरण थांबणार नाही असं प्रशासनाने स्पष्ट केले। डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर एक दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे डिसेंबर महिन्याचा हा पोहोचवण्यात येत आहे। नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेलाच जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्यावेळेलाच जो डिसेंबर महिन्याचा हप्त्याचा निधी आहे 1400 कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता 10 ते 15 दिवस झालेले आहेत। त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बालविकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाही आहे। हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा 10 दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये जो लाडक्या बहिणीचा हप्ता आचारसंहितेमुळे स्थगित होता त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही। आम्ही विभाग म्हणून आता पुढच्या कालावधीमध्ये महिलांना आर्थिक साक्षरता त्यांच्यामध्ये आणणं म्हणजे फायनान्शियली त्यांना लिटरसी त्यांना लिटरेट करणं या दृष्टिकोनातून आम्ही काही उपक्रम हाती घेणार आहोत। आणि साधारणपणे जर आपण बघितलं की या ज्या महिला आहेत लाभार्थी या आपापल्या पद्धतीनं सेविंग असेल किंवा छोटमोठे उद्योग सुरू करणं अशा अनेक केस स्टडीज आमच्यासुद्धा समोर आलेल्या आहेत। आम्ही फायनान्शियल लिटरसी आणण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये काम हे निश्चितपणाने करणार। आताची लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी ही अपडेट होती। आपण बघू शकतो की लाडक्या बहिणींसाठी आता डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो एकत्रित जाण्याची जी प्रोसेस आहे ती झालेली आहे। त्याचं निधीचं नियोजन सुद्धा झालेलं आहे। आदित्य तटकरे यांनी स्वतःसुद्धा माहिती दिलेली होती की डिसेंबर महिन्याचा जो हप्ता होता तो वितरित करणार होते, परंतु त्यांनी हे नियोजन केलं होतं की संक्रांती आधी लाडक्या बहिणींना पैसे दिले पाहिजे म्हणून अजूनपर्यंत डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला नाही। तर तो आता एकत्रित मिळणार आहे। डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी जो नियोजन होतं ते 1400 कोटींचं आधीच करण्यात आलेलं होतं, परंतु आता 6,700 कोटींचं नियोजन झालेलं आहे। कारण यामध्ये लाडक्या बहिणींना जी गिफ्ट असणार आहे ते भेटणार आहेत। 1500चे असे 2 हप्ते म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो संक्रांती आधीच आता वाटपाला सुरुवात झालेली आहे। त्याचे नियोजन आधीच करण्यात आलेलं होतं आणि याबद्दल सविस्तर माहिती सुद्धा आता समोर येत आहे।